नमस्कार, स्वागत आहे तुमचं शंभू किचनमध्ये। मी कविता। आज तुम्हाला नाश्त्यासाठी सगळ्यात सोपा आणि पटकन बनवता येईल असा आणि सगळ्यांना आवडेल असा प्रकार म्हणजे सँडविच आपण बनवणार आहोत। सँडविच म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, वेगळे साहित्य वापरून असंख्य प्रकारचे सँडविच बनवले जातात। तर मी आज काकडी, टोमॅटो, शिमला आणि चीज वापरून सँडविच बनवणार आहे। तर इथे मी 2 शिमला घेतलेले आहेत, असे कापून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, 2 कांदे घेतलेले आहेत, 2 काकडी घेतलेले आहेत, कापून घेतल्या। आणि चीज हे मी आपण ज्या किसणीने अद्रक किसतो त्या किसणीने मी छान असं बारीक किसून घेतलेलं आहे। आणि इथे मी टोमॅटो केचप घेतलेला आहे। तर बघूया आपण सँडविचची रेसिपी। इथे मी आता हे ब्रेड घेतलेले आहेत, 6 ब्रेड आहे। तर एका वेळेला हे 3 ब्रेड होऊ शकता, 3 सँडविच होऊ शकता। तर असे छान असे मी पसरून ठेवलेले आहेत। त्यावरती हे टोमॅटो केचप लावून द्यायचं। तुम्ही केचपच्या ऐवजी तिखट चटणी पण वापरू शकता। 2 मिरच्या घ्यायच्या, पुदिना घ्यायचा, कोथिंबीर घ्यायची, त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि त्याची पातळसर पेस्ट बनवून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये। आणि ती पेस्ट याला अशी चोळून घ्यायची। माझ्या मुलीला तिखट आवडत नसल्यामुळे मी हे केचप वापरते, तिला केचप आवडतं। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता, काय प्रॉब्लेम नाही। तर हे सर्व असं पसरून घ्यायचं तिन्ही पण ब्रेडला। आता हे पूर्ण केचप पसरून झालेलं आहे। तर आपण या भाज्या आता यावरती अशा छान पसरून द्यायच्या। काकडी, टोमॅटो, शिमला मिरची, असं पूर्ण तिन्ही पण ब्रेडला मी हे पसरून देणार आहेत। आता कांदा, आता चीज टाकूयात, वरून असं चीज पसरून द्यायचं छान असं। तुम्हाला किती त्यामध्ये ॲड करायचे असेल भाज्या तुम्ही त्या ॲड करू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करू शकता। अशाच प्रकारे मी हे तिन्ही पण आता भरून घेते। आता मी हे इथे तिन्ही पण भरून घेतलेले आहे। थोडं वरून परत केचप टाकते आणि आता हे आपण असे पॅक करूया। थोडं प्रेस करायचं म्हणजे सुटणार नाही। असे तिन्ही पण मी प्रेस करते आणि आता हे सँडविच मी तव्यावरती भाजणार आहेत अशी। तर आपण आता हे भाजून घेऊयात छान। तुम्ही तेल वापरू शकता, बटर वापरू शकता, तूप वापरू शकता, हे तुमच्या आवडीप्रमाणे। मी तेल वापरते। ते मी तवा तापायला ठेवलेला होता, आता छान तवा पण तापलेला आहे। बारीक करते कारण पटकन गरम तव्यावरती ठेवल्यावरती खालून सँडविच जळण्याची शक्यता असते। मी इथं तेलाचा वापर करते आणि असं छान प्रेस करून, पुन्हा प्रेस करून असं एक सँडविच त्यावरती ठेवून द्यायचं। खालची छान अशी बाजू भाजून द्यायची। पुन्हा त्याच्यावरती थोडं तेल टाकायचं, जास्त तेल नाही टाकायचं। असं उलट निघते साह्याने परत आपण प्रेस करू शकतो। आता खालची बाजू छान अशी भाजलेली आहेत। तर आता हळूच पलटी मारूयात। हे बनवण्यासाठी बारीक गॅसचाच वापर करायचा कारण ते सँडविच पटकन जळून जाता वरचे पाव, त्यामुळे। एका वेळेला तुम्ही 2 पण सँडविच यावरती तव्यावरती बनवू शकता। इकडे मी हे बारीक गॅसवरती होते तोपर्यंत मी इकडे लगेच दुसरं ठेवते। असं दुसरं लगेच छान असं ठेवून द्यायचं। इथे आता माझे दोन्ही पण सँडविच तयार आहेत। हे असे छान भाजून द्यायचे मस्त ब्राऊन होईपर्यंत, कारण मधले त्यातल्या भाज्या पण छान अशा भाजल्या पाहिजे। आता मी इथे काढून घेते। आणि आता आपण यावरती दुसरे टाकून घेऊयात।
इथे आता माझे 2 भाजून झालेले आहेत, तर आता असे मस्त मधून कट करून घ्यायचे. थोडे गार झाल्यानंतर कट करायचे. हे बघू शकता. आणि आता हे दुसरं पण मी कट करून घेते. तुम्हाला नसेल कट करायचं तर तुम्ही तसं पण ठेवू शकता. हे बघा खूप छान झालेले आहेत मस्त. तर मग कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा आणि नक्की घरी ट्राय करून बघा व्हेज सँडविचची रेसिपी. तर मग वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन. तर मग भेटूया पुढील अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, आनंदात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. शंभू या किचनला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.